नमस्कार. सत्याला मीराने समजावलेलं असतं की रवी भाऊजींचं रियावर मनापासून प्रेम आहे आणि रियाचं सुद्धा रवी भाऊजींवर मनापासून प्रेम आहे. तर आपण या दोघांना एकत्र आणलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही खास करून पुढाकार घ्या. त्यावर आता सत्याला नेमकं मीराला काय सांगायचं आहे ते कळालेलं असतं. त्यामुळे सत्या म्हणत असतो, असं असेल ना तर मी त्या ढवळीकरच्या विरोधात जाऊन माझ्या रव्यासाठी त्याची मुलगी या घराची सून करून घ्यायला तयार आहे. हे ऐकल्यावर मीराला तर खूप बरं वाटलेलं असतं, पण रवी मनातल्या मनात खूपच खुश झालेला असतो. आता इकडे बाजूला देविका असते आणि देविकाने नेमकं हे ऐकलेलं असतं. देविका स्वतःशी बोलत असते, आता या घटनेचा मी कसा काय फायदा करून घेऊ शकते याचा मात्र मला लवकरात लवकर विचार केला पाहिजे. आणि पहिल्यांदा तर देविकाने या तिघांवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केलेली असते. आणि अशातच आता रवीला सत्या म्हणत असतो, काय रे रव्या, काय करायचं मग? आत्ताच्या आत्ता जाऊन त्या ढवळीकरच्या घरातून त्याच्या मुलीला पळवून आणायचं का? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, काय हो, काय पण काय बोलताय? अशा पद्धतीने आपण काही करायचं नाहीये, आपण लिगल मार्गाने चालायचं. त्यावर रवी म्हणत असतो, मीराबाईंनी, अगं आता लिगल मार्गाने चालायची वेळ निघून गेली आहे. कारण आता तिचे बाबा तिचं लग्न तिच्या जवळच्याच एका नातेवाईकाशी लावून देणार आहेत. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर काहीतरी पावलं उचलावी लागतील. त्यावर मात्र आता थेट सत्या म्हणत असतो, धूमकेतू, इथे माझी स्ट्रॅटर्जी वापरावी लागणार आहे. आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते, ठीक आहे, पण जे काही करूया ते जरा सावधानपूर्वक करूया. आणि अशातच आता सत्य म्हणत असतो, रव्या चल, आत्ताच्या आत्ता आपण तिला तिच्या घरातून पळवूया आणि थेट कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेज करूया. त्यावर लगेचच आता तिघंही तयार झालेले असतात आणि मग ते घरातून बाहेर पडलेले असतात. इकडे आता देविकाला एक युक्ती सुचते. ती बोलते, अरे वा, जबरदस्त, यातून तर आता मला या सत्याला बदनाम करण्यासाठी, सुधाकर म्हणजेच त्याच्या बाबांच्या नजरेतून पाडण्यासाठी चांगलीच संधी मिळाली आहे. आता मात्र ही संधी मला गमावून चालणार नाही. आता मात्र हे सगळं काम मला एकट्यानेच करावे लागेल. यात मला निरूपाची म्हणजे आईंची देखील मदत घ्यायला नको. स्वतः केलं तर उद्या जाऊन माझीच कॉलर ताट होईल. आणि अशातच आपण पाहतोय आता देविकाने या तिघांच्या प्लॅनबद्दल घरात कोणाला काहीच कळून दिलेलं नसतं. का तर समजा सत्याने रवीचं लग्न त्या रियाबरोबर लावून दिलं आणि हे जर सगळे घरात आले तर मात्र सुधाकर म्हणजे बाबा खूपच चिडतील आणि सत्याला घराबाहेर काढतील. आणि हेच पाहायचं आहे देविकाला. आणि अशातच आता देविका म्हणत असते, आज संध्याकाळी तर मजा येणार आहे. जेव्हा हे तिघं त्या पोरीला घेऊन येतील म्हणजे चौघं, त्यावेळेला सुधाकर म्हणजे बाबा अशा पद्धतीने चिडतील की त्या ढवळीकरची पोरगी माझ्या घरची सून. मी आधीच सांगितलं होतं, रव्या, त्या पोरीला या घरात आणण्याचा विचार करू नको. त्या पोरीचा या घरात मी सून म्हणून कधीच स्वीकार करणार नाही आहे. आणि अशातच आता देविकाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. इकडे आपण पाहतोय सत्या, मीरा आणि रवी बरोबर ढवळीकरच्या घराजवळ पोहोचलेले असतात. आणि त्यातच आता सत्याने शेवटी एक वेगळी स्ट्रॅटर्जी वापरत रियाला घरातून बाहेर आणलेलं असतं. आणि तेवढ्यात आता चौघांनीही थेट जवळच एक न्यायालय गाठलेलं असतं आणि एका वकिलामार्फत थेट कोर्ट मॅरेज करून घेतलेलं असतं. तिथे आता 2-3 जणांना सत्याने बोलवलेलं असतं सह्या करण्यासाठी, म्हणजे तिथे विटनेस म्हणून. आणि अशातच आता थेट संध्याकाळची वेळ असते. हे आता चौघंही घरी येणार असतात. त्यातच आता निरूपाचं लक्ष देविकाकडे गेलेलं असतं आणि देविकाला लगेचच निरूपा म्हणत असते, काय गं देविका, आज जरा जास्तच खुश दिसतेस तू. त्यावर देविका म्हणत असते, हो आई. आणि अशातच आता निरूपा म्हणत असते, मग तुझ्या खुश असण्याचा काय कारण आहे, काहीतरी सांग मला. त्यावर मात्र आता देविका म्हणत असते, आई, तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही अशी गोष्ट घडणार आहे. त्यावर मात्र देविकाला असं बोलताना पाहून निरूपा म्हणत असते, काय? आणि जणू निरूपाला काहीतरी कळलंय किंवा निरूपा प्रचंड खुश आहे असं ती दाखवत असते.
त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, अगं म्हणजे तुझ्या बाबांचा इतके दिवस तुझ्याशी कॉन्टॅक्ट होत नव्हता, तो झालाय तर म्हणजे ते भारतात परत येत आहेत, त्यांनी तुला स्वीकारलेलं आहे. त्यावर लगेचच आता देविका मनातल्या मनात बोलते, ही म्हातारी तर नको तिथे पोचते. आणि अशातच आता निरूपा म्हणत असते, काय ग देविका, मी बरोबर बोलते ना? त्यावर मात्र आता देविका म्हणत असते, नाही हो आई, तो विषय नाही आहे. अहो, त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, नाही तो विषय नाही, मग कोणता विषय आहे? त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, आई बघालच तुम्ही, फक्त थोडा वेळ वाट पहा. आणि अशातच आपण पाहतोय आता दारावर टकटक झालेली असते आणि तेवढ्यात देविका म्हणत असते, आई जा दार उघडा, तुमचं तुम्हालाच कळेल. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरूपा म्हणत असते, म्हणजे? त्यावर लगेचच आता मागून आलेले सुधाकर म्हणत असतात, अगं निरूपा, आधी दार तर उघडशील, कोण आले बघ. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता निरूपाने दार उघडल्यावर समोर सत्यजित आणि मीरा उभी असते. आता मात्र थेट निरूपा म्हणत असते, काय ग देविका, या दोघांचं काय मी आता औक्षण करून स्वागत करू का घरात? त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, अहो आई, अहो तुम्ही फक्त त्या दोघांना पाहताय, पण त्या दोघांच्या मागे कोण आहे ते तर पहा. त्यावर लगेचच आता थेट सत्या आणि मीरा दोघंही जरा बाजूला होतात, तर पाठीमागे रवी आणि थेट रिया हे दोघंही छान लग्न करून गळ्यात हार वगैरे घालून आलेले असतात. त्या दोघांना पाहून मात्र निरूपाला एकच धक्का बसतो. आणि अशातच आता थेट देविका म्हणत असते, आई कसं वाटलं सरप्राईज? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट निरूपा म्हणत असते, म्हणजे हे तुला सगळं माहिती होतं तर? त्यावर मात्र आता थेट सत्या म्हणत असतो, निरूपा आता लगीन झालंय म्हटल्यावर संपला विषय, आता तू तिला काय बोलण्यात पॉईंटच नाही आहे. त्यावर लगेचच आता सुधाकर पुढे येतात, ते म्हणत असतात, म्हणजे सत्यजित तुला काय बोलायचं आहे? आणि मी या रव्याला स्पष्टपणे ठणकावलं होतं, त्या ढवळीकरच्या पोरीशी लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाक. तरीही याने असं कसं काय केलं? म्हणजे या दोघांना तुझी आणि या मीराची फूस होती तर? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, बाबा समजून घ्या, सिच्युएशनच तशी होती आणि ती हँडल करण्यासाठी हे सगळं करावं लागलंय. त्यावर मात्र आता थेट सुधाकर म्हणत असतात, ते काही असलं तरी मी रवीला काय समजवायचं होतं ते समजवलंय आणि त्यात त्याने माझं ऐकलेलं नाहीये. आणि त्यात सत्यजित तू त्याला साथ दिलीस, त्यामुळे आता कायमस्वरूपी तू या घराबाहेर पडायचं. त्यामुळे आता सत्यजितला कायमस्वरूपी घराबाहेर हाकलत सुधाकरने थेट दार लावून घेतलेलं असतं. आणि अशातच आता देविका म्हणत असते, आई आता आलं का तुमच्या लक्षात? त्यावर लगेचच आता सुधाकरला एवढं चिडलेलं पाहून निरूपा मनातल्या मनात बोलते, म्हणजे या देविकाने मस्त खेळी खेळली आहे तर? म्हणजे देविकाला आधीच माहिती होतं की हा सत्या या दोघांचं लग्न लावून देणार आहे. आता मात्र सत्या जर कायमस्वरूपी घराबाहेर जात आहे तर त्याची बायको ती फुलवालीसुद्धा या घरात राहूच शकत नाही ना. म्हणजे एक कायमस्वरूपी आपण काय म्हणतो ते पनवती आणि डबल पनवती घराबाहेर गेली. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट बाहेर असलेली मीरा म्हणत असते, अहो काळजी करू नका, बाबांचा राग साहजिकच आहे, आपण त्यांच्या कानावर न घालता त्यांच्या नकळतच हे सगळं केलं आहे, त्यामुळे त्यांना धक्का बसला असेल. आणि अशातच आपण पाहतोय आता निरूपाला थेट देविका बोलत असते, अहो आई हेच तर मला हवं होतं, म्हणून तर मी कोणाला घरात कळू दिलं नाही, मला तर सगळंच माहिती होतं. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, पण या दोघांना एवढं लवकर आणि कोर्ट मॅरेज करायची गरज काय होती? त्यावर लगेचच देविका म्हणत असते, अहो आपले रवी भाऊजी आहेत ना, ते विष प्यायला निघाले होते आणि त्यांचा जीव जाऊ नये, त्यांच्या मनासारखं व्हावं, त्यामुळे सत्याने सगळं करून आणलंय, म्हणजे आपल्या भावाचा जीवच वाचवला आहे. पण इकडे त्यांच्या बाबांनाच काही कळत नाही आहे. आता मात्र सुधाकर स्वतःशी बोलत असतात, म्हणजे हा सगळा प्लॅन आहे तर? आणि अशातच आता सुधाकर यांना कळून चुकलेलं असतं की आपण किती मोठी चूक करतोय. आता तर या दोघांचं लग्न झालंय म्हटल्यावर आपल्याला या दोघांना औक्षण करून घरात घ्यावंच लागेल. आणि लगेचच आता सुधाकर यांनी लगेच दार उघडत दाराबाहेरच असलेल्या सत्यजित आणि मीराला म्हटलेलं असतं, माफ करा, मला घाईघाईत काय करावं सुचलं नाही, पण मी तुम्हा चौघांची माफी मागतो. आणि अशातच आता थेट सत्यजितच्या समोरच आता सुधाकरने देविकाला हाक मारून म्हटलेलं असतं, देविका
आपल्या रवीचं आणि नवीन सुनेचं स्वागत तू करायचं आहे औक्षण करून. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविकाच्या पायाखालची जमीन सरकते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? सुधाकर यांनी योग्य ते केलं का? आणि देविकाला बरोबर तोंडघशी पाडले का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.